बातमी आपण पाहूयात। सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे कल्याण डोंबिवलीमधून। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिलाय। 53 नगरसेवकांसह कोकण भवनामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा गट स्थापन झालाय। कल्याण डोंबिवलीमधील महापौर पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय मला काही माहित नाही त्या संदर्भातली ती माहिती आमचे तिथले स्थानिक पदाधिकारी ते तुम्हाला देतील। मुंबईमध्ये शेवळसाहेब मुंबईमध्ये तुमच्या पक्षाला मुस्लिम सीट्स दिल्या म्हणून मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं अशा पद्धतीची भूमिका तुम्ही मांडलेली होती। नेमकं काय सत्यस्थिती, कारण भाजप ते तुमचा दावा फेटाळून लावताना बघा नाही, आपण बघाल की 90 ज्या सीट आहेत त्या 90 सीट मधल्या 30 सीट ह्या ज्या ठिकाणी मुस्लिम मतदार जास्त आहेत अशा त्या 30 सीट होत्या। आणि त्या यापूर्वी पण आम्ही ज्यावेळी जागा वाटप होतं त्यावेळी पण आम्ही हे सूचित केलं होतं की ह्या 30 सीट या मुस्लिम मतदार जास्त असल्या कारणामुळे त्या ठिकाणी युतीला तिकडे विजय मिळणं हे कठीण आहे। परंतु तरी आम्ही जागा वाटपामध्ये महायुती जिंकावी या दृष्टिकोनातून ह्या सर्व जागा वाटपामध्ये ह्या सीट आम्ही घेतल्या। त्यातल्या काही सीटवर जे नगरसेवक होते त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता म्हणून आम्ही त्या घेतल्या होत्या। परंतु आता महायुतीची जी जागा वाटप आहे ती एकमेकाला विचारूनच आणि एकमेकाला कॉन्फिडन्स मध्ये घेऊनच त्या जागा वाटप केल्या होत्या। तुमच्या पक्षाला जाणीवपूर्वक त्या जागा दिल्या होत्या असा याचा अर्थ घ्यायचा शिवसेनेला? नाही, आता बघा निवडणूक झालेली आहे, आता महायुतीला यश मिळालेलं आहे। 118 नगरसेवक आपले आलेले आहेत आणि महायुतीचा महापौर होणार आहे। त्यामुळे आता जागा वाटपबद्दल चर्चा करणं हे उचित ठरणार नाही। शिवसेनेचा प्रश्न याच्यासाठी विचारतोय मी हा की स्ट्राईक रेट जो सांगितला जातोय म्हणजे भारतीय जनता पार्टीकडनं हा स्ट्राईक रेट सांगितला जातो की तुम्हाला 90 जागा दिल्या पण स्ट्राईक रेट कमी आहे। भारतीय जनता पार्टीने अधिकृतरित्या असं कुठलंच वक्तव्य केलं नाही। काही लोक प्रसार माध्यमांमध्ये ह्या सगळ्या बातम्या पसरवत आहेत गेले 2-3 दिवसापासून आणि माझा तर संशय उबाटाच्या नेत्यांवर आहे। उबाटाचे नेते महायुतीत वितुष्ट निर्माण करण्याकरता अशा बातम्या पसरवत आहेत, परंतु त्यात ते सफल होणार नाहीये। महापौर हा महायुतीचाच बसणार। 118चा क्लिअर मॅन्डेट मुंबईतल्या जनतेने दिलेला आहे आणि तो महायुतीला दिलेला आहे। त्यामुळे आमच्या महायुतीत व्यवस्थित चर्चा चालू आहे आणि एकमेकाला कॉन्फिडन्समध्ये घेऊन जो काही निर्णय आहे तो आम्ही घेऊ आणि निर्णय हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दोघे मिळून घेतील। आपल्याला सर्वांना माहिती आहे माननीय मुख्यमंत्री हे दावोसला गेलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे 23 किंवा 24 तारखेला ते परत येणार आहेत। त्यामुळे महायुतीच्या सर्व ज्या काही निर्णय आहे तो 24 तारखेनंतरच होईल मुख्यमंत्री आल्यानंतर आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही निर्णय घेतील आणि तो मुंबईला घेतील। जे काही निर्णय आहेत ते सगळे मुंबईलाच होतील। काही प्रसारमाध्यमातून विनाकारण बातम्या पसरवतात की दिल्लीला कुठलीही चर्चा होत नाहीये। हा सर्व निर्णय हे दोघेही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे मुंबईतच घेतील। काल महत्वाची जी बैठक झाली त्यात भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांच्याबरोबर चर्चा करताना मुंबई महानगरपालिकेचे जे कोकण आयुक्त असेल किंवा मुंबई महानगरपालिकेचे म्युन्सिपल सेक्रेटरी यांच्याकडे ज्या प्रोसेस कराव्या लागतात रजिस्ट्रेशनच्या बाबतीत असेल, गट स्थापन करण्याच्या बाबतीत असेल आणि जे इतर ज्या वैधानिक समित्या त्यांचं कॅल्क्युलेशन असेल या बाबतीत सविस्तर चर्चा झाली आणि ती नेहमीचीच प्रोसिजर आहे। ती नेहमी निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक पक्षाला किंवा जो गट असतो किंवा महायुतीला ती करावी लागते। त्या प्रोसिजरचा भाग म्हणून कालची बैठक होती। कालच्या बैठकीत कुठल्याही बाकीच्या विषयासंदर्भात चर्चा झाली नाही, कारण तो आमच्या दोघांचाही अधिकार नाही। हा संपूर्ण अधिकार हा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांचा आहे। भाजपचा जास्त आहे या बातम्या भाजपच्या इच्छेशिवाय दिल्या जात आहेत, उबाटाने पेरलेल्या असं जर तुम्ही म्हणताय, पण भाजपच्या इच्छेशिवाय या सूत्रांकडून बातम्या कशा काय येतात? नाही, ज्या बातम्या येतात त्यात भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्याने वक्तव्य केले का हे तुम्ही सांगावं। तुम्ही नेहमीच सूत्रांच्या नुसार ती बातमी कळता। तुम्ही अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याने ते वक्तव्य केलंय का, भारतीय जनता पार्टीच्या मुंबई अध्यक्षांनी ते वक्तव्य केलंय का? त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याच अधिकृत प्रवक्त्याने आणि पदाधिकाऱ्याने तर न बोलल्या कारणामुळे केवळ सूत्र म्हणजे हेच उबाटा, सूत्र म्हणजे उबाटा, हे उबाटाचेच लोक सूत्रांच्या नावावर ह्या सगळ्या बातम्या पसरवतात। त्यांचा हाच हेतू आहे की महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण व्हावं आणि ज्या खोट्या बातम्या पसरून दोघांमध्ये भांडण लावण्याचा हा कार्य ते करत आहेत, परंतु ते त्यात यशस्वी होणार नाही। महायुतीचाच महापौर हा मुंबईत बसवला जाईल। साहेब कुरबुरी आहेत असं म्हणायचं का? त्याचं कारण मी प्रश्न यासाठी विचारतोय मी, कारण समाधान सावरकर म्हणतात भारतीय जनता पार्टीच्या तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमचं काम केलेलं नाही, थेटपणे त्यांचा आरोप भाजपवरती। तुम्ही म्हणताय आमचं सगळं व्यवस्थित आहे। त्यांचं वाक्य कल्याण डोंबिवली